मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मीराबाईंना शहरात जुनी इमारतींच्या रिडेव्हलपमेंटसाठी अनेक समस्या आहेत। त्याच्यासाठी आमदार प्रणिती मेहता यांच्याकडून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। सध्या माझ्यासोबत नरेंद्र मेहता आहेत। मेहता साहेब, आपण एक मार्गदर्शन शिबिर केल्यानंतर काय झालं? बघा, मीराबाईंमध्ये रिडेव्हलपमेंट आणि कन्व्हेन्स किंवा डीम कन्व्हेन्स या विषयावर अनेक लोकांची फसवणूक झाली। कन्व्हेन्स डीमला लाखो रुपये बदल्या एजंटने घेतलं, कन्व्हेन्सी करून दिलं नाही किंवा लाखो रुपये घेतले। आपण रिडेव्हलप करून तर काही लोकांना डेव्हलपमेंटबद्दल आपल्या सर्वसामान्य नागरिकांना माहीत नसतो की आम्हाला कुठली करून काही लोक आमिष दाखवतात, आवाज दाखवतात, त्याच्याबद्दल लोक त्याच्याच करा आणि नंतर ती मिटिंग होत नाही आणि प्रोसेस आपण फॉलो करायला पाहिजे। ती प्रोसेस होत नाही म्हणून त्याला कोण ना कोण चॅलेंज करतो। म्हणून आज या निमित्ताने आमच्याकडे DDR किशोर मांडेजी, आमचे ADTP टाउन प्लॅनर शिंदेजी, डेप्युटी रजिस्ट्रार रत्नालेजी, नायब तहसीलदार सगळे होते की फेरफार करायला काय प्रोसेस काय नाही, ते सगळे विना खर्च काम होऊ शकतं। फक्त याचं लाखो रुपये मागतात, फसवणूक करतात आणि काही लोक पैसे घेऊन परत पण देतात आणि कामही करतात। अशा लोकांवर अन्याय होऊ नये, लोकांना खरं आज माहिती मिळते की कुठल्या प्रकारे परवानगी आणि कुठल्या प्रकारे कन्व्हेन्स याचं शिबिर आयोजन 2 केले होते। एक सकाळी मिरवडला होतं 10 ते 1 परत आणि दुसरं एक 2 ते 5। कलस्टर लोकांचं मानसिकता आहे, कलस्टर रिडेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जास्त लोकांना त्याच्याबद्दल बघा, असं आहे की त्यावेळचे आमदारांनी सगळ्यांनी क्लस्टर केलं। त्यावेळी पण भाजप म्हणून आम्ही त्याला विरोधच केलं होतं, आंदोलन केलं आपण किंवा माहिती त्यावेळी सुद्धा आपण कव्हर केलं। आणि आज काय झालं, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या भागात क्लस्टर केला तिथे 1-2 बिल्डिंग पडली, खाली केला दुकान, त्यांना परवानगी मिळत नाही, लोक वेगळंच करत होते आणि 10,000 मीटर जागा पाहिजे, आज 20 बिल्डिंग कधी एकत्र होईल, कधी परवानगी होईल यासाठी आम्ही तयारी विरोध केली। आजही आमचं म्हणणं आहे मीराबाईंदरमधला क्लस्टर काढा आणि ठेवायचं असेल ठेवा, परंतु ज्यावेळी स्वतंत्र परवानगी मागेल कोणतं एकाला वाटतं नाही आम्ही एक बिल्डिंग आमची बिल्डिंगमध्ये आहे तर त्याला परवानगी भेटली पाहिजे। क्लस्टरच्या नावाखाली स्वतंत्र परवानग्या दिली जात नाही। म्हणजे एखादा क्लस्टर बिल्डिंग आहे तर माझी 2 बिल्डिंगला परवानगी मिळू शकत नाही, सगळ्या नाही करत। आता शासनानं महापालिकेने सुद्धा आमच्या काही मित्रांना आपण राहत आले, महापालिकेने सुद्धा प्रस्ताव पाठवला आहे की हे ऑप्शनल करावं, त्याला इंडिपेंडंट आणि क्लस्टरचा एरिया छोटा करावा। आणि मला संपूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीवर त्यांच्याकडे या अधिवेशनामध्ये आम्ही न्याय पाहू आणि काही ना काही न्याय नागरिकांना हेच सल्ला आहे, रिडेव्हलपमेंट झाला पाहिजे, तुम्हाला कुठं मिळली पाहिजे, ज्या ठिकाणी शक्य आहे तिकडे आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो। आता काही वेळा यश लवकर मिळतो, काही वेळा पण यश आम्ही मिळवणार हे आपल्याला आश्वासित करतो। परंतु रिडेव्हलपमेंट आपण चांगला एखादा आर्किटेक्ट अपॉइंट करा, त्याच्याकडनं सल्ला घ्या, PMC अपॉइंट करा, कुठला त्याला प्रोसेस काय ते प्रोसेस फॉलो करून करा। घाईमध्ये कोणी आमिष दाखवलं, लालच दिलं नाही, आजचं अशा प्रकारचं काही करू नका। आजचा फायदा कदाचित भविष्यातला नुकसान होऊ शकतो, म्हणून माझी विनंती आहे आरामात करा। काय का अजून तुम्हाला माहिती लागेल तर आमचे अधिकारी आहे, मी आमच्याकडनं थोडी माहिती घेतलं नंतर आपण धन्यवाद। हे होते आमदार नरेंद्र मेहता, ज्यांचं म्हणणं आहे की रिडेव्हलपमेंटसाठी तुम्ही आमिष पडू नका आणि तज्ञ निवडा आणि त्यानंतर रिडेव्हलपमेंटसाठी फाईल सबमिट करा, नक्कीच तुमचं रिडेव्हलपमेंट होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट TV9 मराठी मीराबाई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।